आज गेली मी शेतावरती लावणी करायला. चला तर नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी गेलेली अलिबागला. आपली गाडी टाकायची होती सर्व्हिसिंगला. सकाळी तिथून गाडी सर्व्हिसिंगला टाकली. मग गेलो नाश्ता करायला. उडिप्पा म्हणून आहे तिथे. मस्तपैकी गरम गरम डोसा खाला आणि मग येताना घ्यायची होती मच्छी. मच्छी एवढी महाग झाली, काय घेऊ काय नको असा प्रश्न पडलेला. तरी पण झिंगा घेतला. जाऊ देता काय, मी एवढे दिवसांनी आले तर नवऱ्याने हाऊस पुरवली माझी. तर त्याच्यासोबत तळायला पण काहीतरी पाहिजे म्हणून तेल बागडे घेतले. मग काय गरम गरम तळली, जेवण मस्तपैकी झणझणीत केलं आणि डायरेक्ट गेलो शेतावरती. आज होती आमची लावणी. अचानकच ठरली, पण मला समजल्यावरती मी घरी काय थांबली नाही. माझं मन काय राहत नाही. मग गेली मी पण संध्याकाळी भावासोबत चाय घेऊन. त्याच्यानंतर हा इथं मूठ वगैरे फेकत होता आणि एवढा राब होता. हा राब सगळा काढायचा होता. जास्त नव्हता, कमीच होता. यावेळेला जाम सगळ्यांचं नुकसान झालं. पाऊस पण नाही, चिखलातच शेती लावायला लागली आम्हाला. आणि आम्हाला वाटलं पाऊस पडेल नाही पडेल का, पाऊस काय पडत नाही. मेमध्ये पडलेला मला वाटतं तो लास्ट नसेल ना. देवाच्या कृपेने पाऊस थोडासा तरी पडू दे, कारण शेतकऱ्यांचं जाम नुकसान होऊन जाईल. आणि मला काही एवढं लावता येत नाही, पण जेवढं येतं तेवढं तरी मी प्रयत्न नक्कीच केले. कारण आपलंच आहे तर शेती करायला पाहिजेच आणि नशीबवाल्यांना मिळतं शेत. सो बाहेर शहरात राहत असतात त्यांना खूप आवडतं शेती वगैरे, आणि आपली आहे तर आपण ती संधी कशाला टाकून द्यायची. सो या संधीचं सोनं करूया, असं मी पण असंच सोनं केलं. त्याच्यानंतर गरम गरम मस्तपैकी चाय पिला आणि मला जायचं परत माझी गाडी आणायला. म्हणून एवढे चिखलाचे पाय घेऊन गेली. मस्तपैकी माझी हायाबुजा घेतली आणि गेलो घरी. बाय, उद्या